नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या थालीपीठची रेसिपी पाहत आहोत, जे की आपण उपवासासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। आणि इतर पदार्थ उपवासाचे खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या थालीपीठची रेसिपी नक्की ट्राय करू शकता। अगदी इझी रेसिपी आहे आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण साबुदाण्याच्या बटाट्याचे थालीपीठ बनवूयात। तर आपण येथे एक मोठ्या साईजचा एक बटाटा घेतलेला आहे। जर छोट्या साईजचे असतील तर तुम्ही येथे 2 बटाट्याचा यूज करू शकता। हा मोठ्या साईजचा आहे त्यामुळे मी येथे 1 बटाट्याचा यूज केलेला आहे। आणि अशा प्रकारे आपण पिलरच्या सहाय्याने साल काढून घेणार आहोत। बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे छोट्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचे आहे। आपल्याला अशाच प्रकारे छोट्या खिसणीने खिसायचे आहे, म्हणजे साबुदाणा थालीपीठला बाइंडिंग येणार आहे। अशा प्रकारे एकदम बारीक खीस तयार होतो। तर आपल्याला असाच एकदम बारीक खीस हवा आहे, त्यासाठीच आपल्याला या अशा बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण खिसून घेतलेला आहे। तर हा खीस आपल्याला धुवून घ्यायचा नाही आहे, जे त्याच्यामध्ये स्टार्च आहेत ते आपल्याला बाइंडिंगसाठी कामी येणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत साबुदाणा, तर मीठ घालणार आहोत, शेंगदाण्याचा कुट्टा थोडा घालणार आहोत, हिरवी मिरचीची पेस्ट घालणार आहोत, तर आपल्या थालीपीठचा डो रेडी झालेला आहे। तर आपण याचे थालीपीठ थापून घेऊयात। प्रथमतः गॅसवर आपण पॅन ठेवणार आहोत आणि त्यावरती तेल सोडून घेणार आहोत। आणि आपले हे मिश्रण रेडी झाले आहे थालीपीठचे। छानपैकी आपला तापला गेलेला आहे। तर यावरती आपण अशा प्रकारे थालीपीठ लावून घेणार आहोत। छान गोल आकार यावा त्यामुळे आपण असं करणार आहोत, म्हणजे आपल्या थालीपीठला गोल आकार येणार आहे। आपल्याला हे थोडे जाडच करून घ्यायचे आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे, म्हणजे वरच्या साईडने पण ते छानपैकी वाफवले जाईल। अगदी थोडे तेल सोडून घ्यायचे आहे आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ पलटून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने पण आपल्याला क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहे। अगदी मंद गॅसवर आपल्याला हे थालीपीठ छानपैकी भाजून घ्यायचे आहे। पाहू शकता किती मस्त असा ब्राऊन असा कलर आला आहे पीठला। व साबुदाणा किंवा भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। खूप मस्त आणि छान रेसिपी आहे आणि सोपी रेसिपी आहे आणि शिवाय टेस्टी अशी रेसिपी आहे। थोडं भाजायला टाईम लागतो, पण पेशन्स ठेवूनच आपल्याला ही थालीपीठ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। थोडे जाड आहेत त्यामुळे आपल्याला छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर पाहू शकता मस्तपैकी दुसऱ्या साईडने पण छान खरपूस असे भाजले गेलेले आहे। एकदम खमंग आणि खरपूस असे हे आपल्याला
थालीपीठ छानपैकी भाजून घ्यायचे आहे. भाजून घेताना आपण थोडी पण घाई करायची नाही आहे. तर पाहू शकता मस्तपैकी असे हे खरपूस हे उपवासाचे थालीपीठ छानपैकी भाजले जातात. तर छानपैकी आपला हा भाजला गेलेला आहे खरपूस. तर आपण हा थालीपीठ काढून घेऊयात. पाहू शकता किती सुरेख असा कलर आला आहे आपल्या थालीपीठला. तर चला मग दुसरे पण आपण करून घेऊयात. आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. अगदी थोडे आपल्याला तेल घालायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारे थोडे थोडे घेत आपण हे थालीपीठ थापून घ्यायचे आहे. साईज आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, छोटी किंवा मोठी. येथे मी 2च थालीपीठ बनवलेले आहे एवढ्या इन्ग्रेडियंट्सपासून. तुम्ही यापेक्षा छोटे छोटे पण बनवू शकता. तर छानपैकी आपले थालीपीठ झालेले आहेत. अगदी गोल गरगरीत यावेत म्हणून तुम्ही अशा प्रकारे उलथण्याच्या साहाय्याने करू शकता. अशा प्रकारे थोडं तेल सोडून घ्यायचे आहे आपल्याला. आणि पहिल्यासारखेच आपल्याला हे छानपैकी झाकून ठेवायचे आहे. म्हणजे वरच्या साईडनी पण छानपैकी वाफवले जाईल आणि खालून क्रिस्पी होईल. वरती वाफवल्या गेल्यामुळे कच्चे राहण्याची भीती नसते. त्यामुळे आपण वरती झाकण ठेवणार आहोत. तर पाहू शकता वरच्या साईडने पण आपले थालीपीठ वाफवले गेले आहे आणि खालती शेकल्या गेलेले आहे छानपैकी. वरच्या साईडने आपल्याला थोडे तेल लावायचे आहे. आणि हे पण उलथून घेऊया. तर पाहू शकता किती मस्त असा ब्राऊन कलर आला आहे आपल्या थालीपीठला. तर खालची साईड आपण वरती केलेली आहे आणि ती छानपैकी आपली खालची साईड खरपूस भाजली गेलेली आहे. तर आता आपल्याला खालची साईड आपण चांगल्या प्रकारे खरपूस भाजून घेणार आहोत. तर भाजताना घाई करायची नाही आहे. आपल्याला 5 मिनटं तरी छानपैकी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. म्हणजे आपले थालीपीठ कच्चे पण राहणार नाही आणि छानपैकी क्रिस्पी पण होणार आहेत. छानपैकी आपण 5 ते 7 मिनटं खालची साईड पण भाजून घेतलेली आहे. तर पाहू शकता मस्तपैकी दोन्ही साईड पण आपले खरपूस भाजले गेलेले आहेत. तर आपला हा पण थालीपीठ रेडी झालेला आहे. हे काढून घेऊयात. तर पाहू शकता आपले हे उपवासाचे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे थालीपीठ रेडी झालेले आहे. तर पाहू शकता किती सोपी रेसिपी आहे आणि किती मस्त अशी रेसिपी आहे. एकदम भन्नाट अशा चवीची ही रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि तुमचे फीडबॅक मला नक्की सांगा. कोणत्याही उपवासाला तुम्ही अशा प्रकारचे थालीपीठ बनवून खाऊ शकता. इन्स्टंट असे हे तयार होतात. अगदी थोडासा साबुदाणा भिजू घातलेला असला की आणि एखादे बटाटे असले तर तुम्ही अशा प्रकारचे उपवासाचे थालीपीठ नक्की करून खाऊ शकता. एकदम इन्स्टंट अशी पटकन होणारी रेसिपी आहे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. उपवासाचे वेगवेगळे पदार्थ असतात जसं की साबुदाणा भगर वगैरे असतात. तर सर्व वेगवेगळे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी नक्की करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी तेलामध्ये आपण ही बनवलेली रेसिपी आहे. अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण छानपैकी खमंग अशी रेसिपी बनवलेली आहे. खूप खमंग अशी रेसिपी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. वेगळं काहीतरी अशी रेसिपी आहे. तर आज आपण बनवलेले आहेत उपवासाचे थालीपीठ. तर पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हे बनवलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी थोडी पण फार आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला मी उपवासाच्या लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. तेथे जाऊन तुम्ही उपवासाच्या लोणच्याची रेसिपी पाहू शकता.
आणि घट्टसर अशा प्रकारचे घट्टसर दही बनवण्यासाठी पण तुम्हाला काही भरपूरशा टिप आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तेथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. दह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हे दही सुमधुर अशा दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. जर तुम्हाला उपवासाच्या थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका हेल्दी आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.